निमराव शिंगारे राहणार पेठशिवणी. माझं पेठशिवणी येथे ओम साई मशिनरी या नावाचं दुकान आहे. माझ्या दुकान शेजारी बालाजी बर्डे तंटामुक्ती अध्यक्ष पेठशिवणी यांचं पण दुकान आहे. यांनी त्यांच्या दुकानातील कागद कचरा माझ्या दुकानासमोर आणून टाकला. दासराव बर्डे यांनी कचरा आणून टाकल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला की बाबा माझ्या दुकानासमोर का कचरा टाकला. तर त्यांनी म्हणला तुझ्या दुकानासमोरच नाही तर तुझ्या दुकानात कचरा आणून टाकतो, तू काय करतोस. मी असं बोलल्यानंतर त्यांना म्हणलं बा कशामुळे माझ्या दुकानासमोर कचरा आणून टाकता तुम्ही. नाही तू दुकानामध्ये कमी रेटनं सामान विकायला शेतकऱ्यांना का कमी रेटनं सामान विकत आहेस तू. शेतकऱ्यांना कोण पैसे काढ तू, माझं त्यामुळे दुकान चालत नाही, मला माझे पैसे मिळत नाहीत, माझ्याकडे कोणी कस्टमर येत नाही. असं बोलत त्यांनी मला धमकी दिली की तू दुकान बंद कर आणि घरी जा आणि तुला खतम करेल. त्यानंतर मंगेश बर्डे आणि महेश बर्डे माझ्यावरती धावून आले आणि तिघांनी मिळून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. लाकडी फळींनी आणि माझ्या डोक्यामध्ये खूप जास्त त्यांनी मारहाण केली. आणि त्यानंतर ते म्हणत होते की दुकान बंद कर आणि घरी जा, नाहीतर तुला आणखी खतमच करू आम्ही. एवढं मारून दे की तुझं दुकान बंद करत नसेल तर तुला आम्ही खतम करू, असं म्हणून त्यांनी मला वारंवार धमक्या देत राहिले. त्यानंतर त्यांनी मारल्यानंतर मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध पडलो. आमच्या गावातील लोकांनी मला लोह्या येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांनी मला सांगितले की तुम्ही विष्णुपुरी येथे ॲडमिट व्हा आणि तिथे तुमचा पुढील उपचार होईल. विष्णुपुरी येथे ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी मला पुढील उपचार केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सुट्टी दिली. मी पालम पोलीस स्टेशन येथे PI लोणीकर साहेब यांच्याकडे न्याय मागण्यास आलो. त्यांनी मला विचारले की बाबा मारहाण कशाबद्दल झाली काय नाही. त्यांना मी सविस्तररित्या माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी मला विचारले की बाबा तुझ्याकडे काही पुरावे आहेत का. तर मी दुकानातील CCTVचे फुटेज त्यांना नेऊन दाखवले. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून घेतला आणि मला न्याय देतो असं आश्वासन दिलं. तरी पालक पोलीस स्टेशन यांनी मला न्याय द्यावा हीच माझी नम्र विनंती.